इंग्रजीच्या पेपरमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये मार्क कापले जातात का? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पहा तुमचा एकही मार्क जाणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो, बघा प्रश्न काय आहे, दे डॉट डॉट द टेस्ट बाय 5 PM आणि आपल्याला जे काही क्रियापद दिले ते फिनिश. आपल्याला हे वाक्य करायचं आहे बघा फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि ह्यासाठी फॉर्म्युला आहे, पहिल्यांदा आहे सब्जेक्ट अधिक विल हॅव शॅल हॅव अधिक क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रश्नामध्ये आपल्याला बाय 5 PM दिले, म्हणजे हे काय आहे रे, पूर्ण भविष्य काळ. जेव्हा असं वाक्य येतं बाय 5 PM पूर्ण भविष्यकाळ आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं बघा, दे विल हॅव काय करायला पाहिजे, दे विल हॅव. त्यासोबत आता हे जे काही वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे, ह्या क्रियापदाचं आपल्याला लिहायचं आहे तिसरं रूप. म्हणजेच काय येणार आहे बघा, फिनिशचं काय येणार आहे, फिनिश्ड. काय येणार आहे बघा, फिनिश्ड. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता वाक्य काय होईल बघा, दे विल हॅव फिनिश द टेस्ट बाय 5 PM. लक्षात आलं का? त्यासोबतच आता दुसरं वाक्य आपल्याला दिलं आहे बघा, ही विल कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. बघा इथं 2 वेळा द लिहिला गेला आहे, द प्रोजेक्ट. आता ह्यामधलं आपल्याला काय करायचं आहे रे, स्पॉट द एरर, जो काही चुकीचं आहे हे शोधून काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर वाक्य पूर्णपणे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं की ह्या वाक्यामध्ये आपल्याला हॅव वापरायला विसरलेले आहेत. विल नंतर आपल्याला हॅव असणं पाहिजे होतं, पण तिथे विल नंतर हॅव आहे का, तर नाही आहे. म्हणून इथं काय येणार आहे बघा, की ही विल हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये जर वाक्य करायला सांगितलं, तर जे काही विल नंतर ना आपल्याला हॅव काय वापरायचं बघा, हॅव अधिक क्रियापदाचं तिसरं रूप. काय करायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप. लक्षात आलं का? हा नियम वापरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.